सालाबादाप्रमाणे ऐरोलीतील आई तुळजाभवानी मंदिराच्या वतीने गरजू महिला व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, साड्या व चटईचे वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोलीतील हाकेला धावणारी आई तुळजाभवानी मंदिर यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम ठाकूरवाडी, कातकरी पाडा व मेहत्रे पाडा येथे माणुसकीचा हात देत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या या उपक्रमातून गरजू महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी माडप गावच्या सरपंच अर्चना नितीन पाटील आणि नितीन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानीच्या आरतीने करण्यात आली। त्यानंतर वाहनाचे श्रीफळ वाढवून सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली। यावेळी स्थानिक महिलांना आई तुळजाभवानीला अर्पण केलेल्या साड्या तसेच चटईचे वाटप करण्यात आले। बालवाडी व शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले। खालापूर परिसरात उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। दुपारी ठाकूरवाडी येथे सरपंच, ग्रामस्थ तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा तसेच कमिटी सदस्यांचा सन्मान करण्यात आला। उपस्थित ग्रामस्थांना आई तुळजाभवानीची प्रतिमा भेट देण्यात आली। या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दुर्गम भागातील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखत मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला। यावेळी माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, यशोदा स्टोनचे मालक नितीन पाटील यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संतोष मोरे यांनी केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आई तुळजाभवानी नियोजन समिती, कार्यकारिणी मंडळातील सदस्य तसेच महिला सदस्यांनी मोलाचे योगदान दिले। दुर्गम भागातील गरजू महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला। पाहूया या सामाजिक उपक्रमाचे काही क्षणचित्रे। नमस्कार, मी अर्चना नितीन पाटील, सरपंच माडप ग्रामपंचायत, रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ इथे येऊन त्यांनी आम्हाला जी मदत केली आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते। इथे आमचं ठाकूरवाडीला जो त्यांनी छानपैकी जे कार्यक्रम केलाय त्याच्यासाठी मी खरंच त्यांचा मनापासून आभार मानते। धन्यवाद। जिल्हा सेवा संघ मंदिराचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी जे आज आमच्या शाळेना आदिवासी लोकांना भेट देऊन जे वस्तूचे किट वाटप केले, शाळेचे किट असो, महिलांना साड्या असू दे, याच्यामुळे जे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। आणि जो आनंदात लहान मुलांच्या, शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय हे द्विगुणात आहे आणि याच्या पुढे अशीच सेवा तुमच्याकडून घडो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांनी जे आम्हाला साड्या दिल्या, मुलांना शाळेची किट दिली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि मुलांना पण खूप आनंद झाला आणि महिलांना देखील आनंद झाला। नमस्कार, मी गायक आणि शोला माडप ठाकूरवाडी। खरोखर आज आम्हाला इतका आनंद झाला आहे। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोली, कमलाकर दादा कदम साहेब यांच्या वतीने खरोखर आज आमच्या गावातील महिलांना आणि विद्यार्थ्यांना
साड्या आणि जे शालेय दप्तर या ठिकाणी किट वाटप केलं. खरोखर एवढा आनंद झाला आहे सर्वांना. खरोखर त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव आहे लहू नवजी वारगुडे. मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोली हे नवी मुंबई आई तुळजाभवानी मंदिर यांचे अध्यक्ष कमलाकर दादा हे पूर्ण महाराष्ट्रभर हे यांची उपक्रम राबवत आहेत. आणि आज आमचा गाव खालापूर तालुक्यामध्ये माडप गाव, या माडप गावामध्ये आदिवासी महिला आणि जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यासाठी ते या ठिकाणी आज उपक्रम राबवत असताना आमच्या महिला यांना साडी वाटप आणि चटई तसंच विद्यार्थ्यांना दप्तर आणि लागणारे शैक्षणिक साहित्य हे या उपक्रमामधून खूपच असं सुंदर हे यांचं कार्य आहे की जेणेकरून आदिवासी लोकांना ज्या शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना गरज असते त्या विद्यार्थ्यांची गरज भागवली जाईल. आणि ज्या आदिवासी महिला आहेत त्यांच्यासाठी साडी वाटप करून एक सुंदर असा उपक्रम या टीम पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर करतच आहे. पण आज आमच्या या माडप गावामध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला आदिवासी मुलांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि महिलांना ज्या साड्या दिल्या त्याबद्दल खरोखरच या रत्नागिरी जिल्हा मराठा संघ ऐरोली आई तुळजाभवानी मंदिर यांचे अध्यक्ष कमलाकर दादा यांचं खरोखरच खूप गौरव करावा असं वाटतं की त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो की त्यांनी अशाच अनेक आमच्या ज्या आदिवासी वस्त्यांवर राहिलेले जे विद्यार्थी किंवा महिला असतील त्यांना वेळोवेळी अशाप्रमाणे उपक्रम राबवला जावा अशी त्यांना माझ्याकडून आणि आमच्या ग्रामस्थांकडून विनंती केली जाते.